चला या ठिकाणी सर्वप्रथम दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव यांनी आयोजित केलेली भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय 65 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपण अनुभवतोय. ही संपूर्ण स्पर्धा दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खेळली जाते. सेमीफायनलची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेतील सेमीफायनल क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळेल. सेमीफायनल क्रमांक 1 ज्या ठिकाणी पाहिली महालक्ष्मी जालगाव संघ ठरला पहिला संघ सेमीफायनलची लढत गाठेल. त्यानंतर श्री चंडिका दाभोळ संघाने बाजी मारली. तो संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाला. त्या ठिकाणी सेमीफायनल क्रमांक 1 खेळवला गेला आणि सेमीफायनल 1 च्या सामन्याचा रिझल्ट लागला दाभोळ संघाच्या बाजूने. त्यानंतर आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ क्रमांक 3 भैरवनाथ जालगाव संघ पाहायला मिळाला. त्यानंतर सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ क्रमांक 4 हा श्री काळकाई कुंभेचा संघ पाहायला मिळाला. आणि मैदानाच्या आतमध्ये सुरू होणारा सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी काळकाई कुंभे आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ जालगाव अशा 2 बलाढ्य संघामधला सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण मॅच या दोन्ही संघांच्या दृष्टीनं. ज्या पद्धतीने आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन जर आपण पाहिलं तर श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव यांच्या माध्यमातून केले गेले. गतवर्षी सातत्याने आपण पाहिलं तर प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. सातत्याने सालाबाद प्रमाणे चालू असलेली कबड्डीची स्पर्धा ही कबड्डीची आवड जोपासण्याचा प्रयत्न हा सातत्याने श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव यांच्या माध्यमातून केला जातो. आणि यंदाच्या अंगामध्ये एक वेगळा प्रयत्न आहे 65 किलो वजनी गटातील स्पर्धा या ठिकाणी राबवण्याचा. दापोली तालुक्यातील खूप साऱ्या अशा खेळाडूंना आपण पाहतो की जे सातत्याने दापोली तालुक्यातल्या स्पर्धा खेळत असतात आणि चांगल्या दर्जाचं प्रदर्शन देखील करताना पाहायला मिळाले. परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तर कुठेतरी दापोली तालुक्यातील नवोदित खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची संधी दिली आणि आतापर्यंत दमदार प्रदर्शन त्या सर्व खेळाडूंनी केलेलं पाहायला मिळतंय. भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये काळकाई कुंभे सेमीफायनल क्रमांक 2 या संपूर्ण स्पर्धेतील ज्या ठिकाणी काळकाई कुंभेचा संघ या ठिकाणी अगदी चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. भैरवनाथ जालगाव संघ या संघाला सवय आहे की सातत्याने दापोली तालुक्यातील अंतिम फेरी गाठण्याची. परंतु कुंभे संघासाठी आज सुवर्ण संधी आहे. दापोली तालुक्यातील कबड्डीच्या पडल्यावरची पहिली फायनलची फेरी गाठण्याचं यश आज मात्र येईल का? कुंभे संघाला हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. आज या ठिकाणी बाजी लावावी लागेल. सर्वस्व पणाला लावून या ठिकाणी कुंभे संघाला त्याचा खेळ सादर करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ जालगाव संघ जर या ठिकाणी फॉर्म मध्ये चालला तर मात्र आपण पाहतोय तर या संपूर्ण मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करेल. चला या ठिकाणी आपण पाहतोय भैरवनाथ जालगाव संघाचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आपण पाहतोय भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्याने ज्यांनी संघ प्रशिक्षक म्हणून भैरवनाथ जालगाव संघाचं स्थान त्या ठिकाणी निभावलं होतं असे आमचे आनंदजी मिसाळ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि यावर्षी आपण पाहिलं तर आनंदजी मिसाळ हे एका नवीन नात्यामध्ये अडकले. त्यामुळे सातत्याने कबड्डीपासून आपण पाहिलं तर तितकासा वेळ त्यांना द्यायला मिळत नाही. तर त्यांच्या देखील पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांकडून देऊयात. आणि पुन्हा एकदा आपण पाहूयात मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये काळकाई कुंभे हा संघ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी एक महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने. स्कोर कार्ड ऐकूयात. स्कोर कार्ड दोन्ही संघ सद्यस्थितीमध्ये समान गुणांवरती आहेत. 3 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव संघ आहे तर दुसऱ्या बाजूने 3 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ पाहायला मिळतोय.
महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी खेळवली जाते. या ठिकाणी कुंभेचा संघ आज या ठिकाणी एक स्वप्न घेऊन उतरलाय की कुठेतरी या संपूर्ण स्पर्धेची फायनलची फेरी गाठायची आहे आणि ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी एक चांगल्या दर्जाचा खेळ अपेक्षित आहे. तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ जालगाव संघ या मॅचमध्ये थोडीशी दादागिरी करताना पाहायला मिळेल. पण या संघाकडे अनुभव आहे. अविनाश ज्या ठिकाणी थोडासा खेळ चालवण्याचा प्रयत्न करेल. नयन ठोंबरे ज्याने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय तो खेळाडू देखील त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पूर्वेश माने हा खेळाडू यंदाच्या या स्पर्धेमध्ये इन्फॉर्म आहे. या ठिकाणी गुणाची कमाई केली जाते. सक्सेसफुल कामगिरी केली गेली आहे. एक चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ जालगाव संघासाठी केला जातोय. गुणाची कमाई त्या ठिकाणी झाली आहे. स्कोर कार्डवरती बदल झालाय भैरवनाथ जालगाव संघासाठी. एका संघाला या ठिकाणी दापोली तालुक्यातली पहिली फायनलची फेरी खेळायची आहे, तर दुसऱ्या संघाने आतापर्यंत खूप साऱ्या स्पर्धा या फायनलच्या फेरीमध्ये जाऊन देखील खेळल्यात. त्यामुळे कुठेतरी एका बाजूला अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला सातत्याने नवोदित खेळाडूंना संधी देणारा संघ आहे. आज या ठिकाणी स्वप्न कुठल्या संघाचं पुन्हा एकदा या ठिकाणी प्रत्यक्षात उतरेल हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे. परंतु दाभोळचा संघ देखील त्या ठिकाणी पाहिला तर यंदाची पहिली फायनलची फेरी खेळताना पाहायला मिळेल आणि त्या संघाचं देखील स्वप्न असेल की ही स्पर्धा जिंकत या प्रथम क्रमांकाच्या चषकावरती नाव नोंदवावं. आज सार्थक हा खेळाडू फिट आहे की नाही हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे दाभोळ संघासाठी. काल मात्र तो दुखापतग्रस्त पाहायला मिळाला. आज या मॅचमध्ये आपण पाहतोय अविनाश आणि त्याच्या विरोधामध्ये वेदांत या दोन खेळाडूंचं बॅटल चांगलं रंगेल मैदानाच्या आतमध्ये. अथर्व या खेळाडूला आपण पाहतोय यावेळेस मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरक्षित कामगिरी केली जाते. भैरवनाथ जालगाव संघाचा डिफेन्स या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय. सुंदर कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून एक दमदार प्रदर्शन आहे. कुंभे संघाला बॅकफुटला ढकलण्याचं काम या ठिकाणी केलं जाते ते मात्र भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. परंतु यावेळेस मात्र नयन ठोंबरे हा खेळाडू या ठिकाणी सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई केली जाईल. एक सुरेख कामगिरी त्या ठिकाणी भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळतोय कुंभे संघाच्या माध्यमातून. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती आहे कुंभेचा संघ. या ठिकाणी क्षणभर विश्रांती मागू. या ठिकाणी क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. ज्या ठिकाणी भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून पूर्वेश हा खेळाडू चढाई मार्फत सज्ज झालाय. दोन खेळाडूंच्या डिफेन्समध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती या ठिकाणी चर्चावलाय. त्यानंतर स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती राईट टू लेफ्ट लेफ्ट टू राईट या ठिकाणी चढाई सजवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड आहे. रिकाम्या हाताने माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 15 खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात केली. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स. गुणाची कमाई त्या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. चला या ठिकाणी पाहता पाहता कुंभेचा संघ ऑल आउट झालाय. पुन्हा एकदा ऑल इन होईल. स्कोर कार्ड ऐकूयात. 3 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ आहे तर 10 या गुणसंख्येवरती या ठिकाणी आपण पाहतोय जालगावचा संघ पाहायला मिळतोय. आक्रमणासाठी पुन्हा एकदा अथर्व या ठिकाणी संभवत व्हॅलिड रेड करून माघारी पडतील. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा भैरवनाथ जालगाव संघाचा महत्वपूर्ण खेळाडू चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक 2 या खेळाडूला आपण पाहतोय. गडी टिकल्याचा दावा ठोकला जातो या ठिकाणी चढाईपटूच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतोय तर तू मे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सामना तितकाच महत्वपूर्ण आहे. प्रत्येक गुण या ठिकाणी दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण राहील. परंतु अशा वेळेस मात्र पंचांचा डिसिजन हा तितकाच महत्वपूर्ण ठरतो. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून अपील ज्यावेळेस केले जाते त्यावेळेस मात्र पंचांचं काटेकोर निरीक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि गेली अनेक स्पर्धा सातत्याने गेली अनेक वर्ष आपण पाहतोय तर दापोली तालुक्याच्या वतीनं
असोसिएशनच्या वतीनं सातत्याने या दापोलीमध्ये तंटामुक्त स्पर्धा राबवण्याचं काम या पंच पॅनलच्या वतीने केलं जातं आणि आतापर्यंत आपण पाहतोय तर सातत्याने गेली अनेक वर्ष तंटामुक्त कबड्डीची स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी थर्ड रेड संघासाठी आक्रमण गडी टिपल्याचा धावा या ठिकाणी पुन्हा एकदा केला जातोय. पुन्हा एकदा दोन्ही खेळाडू या ठिकाणी अपील करतायत. सडाईपट्टू या ठिकाणी दावा ठोकतोय गडी टिपल्याचा, तो डिफेंडर देखील दावा ठोकतोय की या ठिकाणी टिपलं नाहीये. आक्रमण यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये गुणाची कमाई होईल डिफेन्स मार्कवरती भैरवनाथ जालगाव संघासाठी. गुणाची कमाई पुन्हा एकदा भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचा खेळ सादर केला जातोय. पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्वेश या ठिकाणी पुन्हा एकदा मिड लाईन क्रॉस केली जाते. वेदांत खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा फसलाय. गुणाची कमाई त्या ठिकाणी एका गुणानं स्कोर काढ या ठिकाणी पुढे सरकला. एक सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. कुंभेचा संघ या ठिकाणी थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा व्हॅलिड रेड. गुणाची कमाई कुंभे संघाच्या खात्याकडे होत नाहीये. थोडासा संघर्षामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघर्ष करण्यासाठी भाग पाडलाय भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड. रिकाम्या हाताने माघारी परततोय. पुन्हा एकदा माचरणी केलं जाईल. आक्रमण जर्सी क्रमांक 18 या खेळाडूच्या माध्यमातून अथर्वला आपण पाहतोय. सध्या स्थितीमध्ये कुंभे संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्याची जबाबदारी दिली जाते आणि गुणाची कमाई या ठिकाणी करावा लागेल. एक पलटवार मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित आहे कुंभे संघाच्या माध्यमातून. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार खेळामध्ये थोडंसं चेंजेस देखील करणं आवश्यक आहे. अनुभवाची थोडीशी कमी आहे परंतु गुणवत्ता प्रचंड आहे. चांगल्या दर्जाचा खेळ सादर केला जाईल या खेळाडूच्या माध्यमातून. वेदांत सातत्याने छोट्या छोट्या चुका करतोय, त्यावरती काम करावं लागेल. महत्त्वपूर्ण सामना आहे. या ठिकाणी एक विजय तुम्हाला थेट फायनलची फेरी मिळवून देईल. प्रथम क्रमांकाच्या चषकाकडे अजून एक वाटचाल या ठिकाणी पाऊल पुढे टाकलं जाईल. दाभोळ संघाला फायनलच्या फेरीसाठी या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. श्री चला या ठिकाणी थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण आहे. मुंबई संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 17 खेळाडू या ठिकाणी सज्ज झाला. या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. वेळ निघत झाली. बजरवरती टिक वाजायला सुरुवात झाली. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आहे. गुणाची कमाई या ठिकाणी केली जाते. एका गुणाची कमाई डिफेन्स मार्कवरती जालगाव संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई भैरवनाथ जालगाव संघाच्या या ठिकाणी भैरवनाथ जालगाव संघाचा खेळाडू नयन ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होतोय. डिफेन्सला सकवा देण्यात त्या ठिकाणी यश आलंय. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे नयन ठोंबरे. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी चूक घडली. जर्सी क्रमांक 10 या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी चूक घडताना पाहायला मिळते. त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी नयनला मैदानाच्या आतमध्ये एंटर केलं जाते. थोडासा शांत संयमी खेळ. घाई गडबड त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. मध्यरेषेवरती स्थिरावलाय. नजरेचा कटाक्ष बजरवरती टाकला जातोय. त्यानंतर माघारी पडते. आक्रमण तिकडे पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2.
सर या ठिकाणी थोडस शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा देखील येईल. सामना मध्यंतरासाठी थांबेल. मध्यंतरापर्यंतचं गुणफलक मला 1 नंबर चला या ठिकाणी हाफ टाइम नंतरच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या सत्रातील खेळ आहे आणि या दुसऱ्या सत्रातील खेळ आपण पाहतोय. आक्रमणासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 या खेळाडूला आपण पाहतोय. भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवली जाते. पहिल्या सत्राचा हाफ ज्यावेळेस संपला त्यावेळेस मात्र गुणाची आघाडी भैरवनाथ जालगाव संघाकडे आहे. दुसऱ्या सत्रातील खेळाला या ठिकाणी सुरुवात झाली आणि या ठिकाणी पलटवार मैदानाच्या आतमध्ये करेल का कुंभेचा संघ हा मात्र खूप मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या प्रश्नचिन्हाची उत्तर या ठिकाणी मिळवावी लागतील कुंभे संघाला. विजयाच्या दिशेने जायचंय तर या ठिकाणी संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. जितका संघर्ष रडवतो तितका घडवतो देखील या ठिकाणी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. त्यासाठी वेदांत आणि अथर्वचा खेळ तितकाच महत्वपूर्ण आहे. इन्फॉर्म यावं लागेल. याच्या अगोदरचे सामने आपण बघितले. अथर्वचा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला चढाई मार्गवरती. वेदांतचा खेळ ऑलराऊंडर पद्धतीचा पाहायला मिळाला. पण तदनंतर मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय तर कुठेतरी आउट ऑफ फॉर्म दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. यावेळेस मात्र डिफेन्स एकवटलाय. सक्सेसफुल कामगिरी केली जाते. सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कुंभे संघासाठी खूप वेळानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय वेदांत हा खेळाडू. रिवाय मिळालंय पण तो थर्ड रेड लगेचच कुंभे संघाची पाहायला मिळते. आक्रमण जर्सी क्रमांक 2 या खेळाडूचं पाहायला मिळतंय. कुंभे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू पाहायला मिळतोय परंतु त्याला देखील या ठिकाणी जेरबंद करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी पुन्हा एकदा भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये. गुणाची कमाई कुंभे संघाकडे होणं आवश्यक आहे. जे सामना याच गतीनं असाच चालू राहिला तर भैरवनाथ जालगाव संघ संभवतः फायनलची फेरी गाठेल. परंतु एक पलटवार मैदानाच्या आतमध्ये आवश्यक. या ठिकाणी क्षणभर विश्रांती मागून घेतली. चला या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय वेदांत या खेळाडूला चढाई मार्फत पाचारण केलं गेलं. इन्फॉर्म यावं लागेल या खेळाडूला. त्याच्या नावाला शोभेल असा खेळ करणं आवश्यक आहे. मैदानाच्या आतमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुणाची कमाई होत नाही. एक व्हॅलिड रेड रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर मग या ठिकाणी पुन्हा एकदा नयन ठोंबरे पुन्हा एकदा सज्ज होतोय. जर्सी क्रमांक 11 पहिल्या मध्ये अगदी दमदार प्रदर्शन या खेळाडूचा देखील पाहायला मिळालाय. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड करण्याचा प्रयत्न आहे. व्हॅलिड रेड प्रत्युत्तर पुन्हा एकदा या ठिकाणी वेदांत या खेळाडूला आपण पाहतोय. या ठिकाणी प्रयत्न केले जातील परंतु डिफेन्स या ठिकाणी जेरबंद करण्याचं काम करतोय. वेदांत या खेळाडूला सक्सेसफुली टॅकल त्या ठिकाणी केलं जात आहे. सुरेख कामगिरी पाहायला मिळते. बोनस गुणाची कमाई केली जाते. ती मात्र कुंभे संघाच्या खात्यामध्ये परंतु एक डिफेन्स मार्गवरती मिळालेला गुण या ठिकाणी पाहतोय तर भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड तिसरी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. नयन ठोंबरे हा खेळाडू सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते त्या ठिकाणी.
या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. तब्बल 2 गुणांची कमाई त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. मात्र कुंभे संघाच्या खात्यामध्ये मोमेंटम शिफ्ट झालाय का कुंभे संघाकडे, हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. अथर्वला या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत थोडासा शांत संयमी खेळ आहे अथर्व या खेळाडूचा. त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते. स्कोर कार्ड ऐकूया. भैरवनाथ जालगाव संघ जाऊन पोचलाय 16 या गुणसंख्येवरती, तर 9 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पलटवार अजूनही केला जाऊ शकतो, पण त्यासाठी एक चांगली चढाई सजवणं आवश्यक आहे. सेमीफायनलची लढत यानंतर लगेचच फायनलचा सामना या ठिकाणी खेळला जाईल आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील होईल. फायनलच्या फेरीसाठी श्रीचंडिका दाभोळ आपण आज खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. फायनल सामन्यासाठी, अंतिम सामन्यासाठी श्रीचंडिका दाभोळ तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार हा पंचांच्या माध्यमातून दिला जातो. चालू मॅच मध्ये विजेता संघ ही अंतिम फेरी श्रीचंडिका दाभोळ संघासमोर खेळेल याची आपण नोंद घ्या. त्या ठिकाणी आक्रमण आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. जर्सी क्रमांक 17 याच्या माध्यमातून या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. बोनस गुणाची कमाई त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड, तिसरी चढाई पुन्हा एकदा आपण पाहतोय. तर पूर्वेश हा खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय तिसऱ्या चढाईसाठी. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा आपली चढाई सजवली जाते. सक्सेसफुल या ठिकाणी चढाईपट्टी पाहायला मिळतोय. पूर्वेशच्या माध्यमातून गुणाची कमाई केली जाते. थोडस मिसकम्युनिकेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं डिफेन्सच्या माध्यमातून कुंभे संघासाठी आणि चूक त्या ठिकाणी घडली आहे. खराब खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय कुंभे संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून. दुहेरी मनवस्थेमध्ये पाहायला मिळाला तो मात्र डिफेंडर आणि गुणाची कमाई मात्र प्रतिस्पर्धी संघाने केली. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड कुंभे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आक्रमण आतापर्यंत करू देत नाहीये प्रतिस्पर्धी संघ. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 17 या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल. मागच्या चढाईमध्ये बोनस गुणाची कमाई करणारा खेळाडू आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डिफेन्स एकवटलाय. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी केली जाते. सक्सेसफुल खेळ मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स मार्कवरती भैरवनाथ जालगाव संघासाठी आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कुंभेचा संघ या ठिकाणी ऑल आऊटच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा एक शांत सेमी खेळ सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय तर विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना पाहायला मिळतोय तो मात्र भैरवनाथ जालगाव संघ. आणि ही आघाडी लक्षात घेता थोडासा शांत सेमी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड पाहायला मिळाले. पुन्हा एकदा अथर्व खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय जर्सी क्रमांक 18 चढाई मार्कवरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय निर्माण उडी मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला अथर्वचा. टेक ऑफ तर अगदी सुरेख केलं होतं परंतु लँड होताना मात्र थोडीशी गडबड झाली आणि एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न आहे, कलात्मकता या ठिकाणी पाहायला मिळाली आहे.
तदनंतर मात्र पुन्हा एकदा ऑल आऊटच्या उंबरठ्यावरती कुंभेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळेल आणि पाहता पाहता या ठिकाणी ऑल आऊट देखील होईल तो मात्र कुंभेचा संघ. 1+2 3 पॉईंट जोडले जातील भैरवनाथ जळगाव संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र क्षणभर चला या ठिकाणी मल्टी पॉईंट रेड आहे. वेदांत या खेळाडूच्या माध्यमातून संपूर्ण पलटवार करू शकेल का या ठिकाणी कुंभेचा संघ. या चढाईमध्ये तब्बल 2 गुणांची कमाई पाहायला मिळाली आहे आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तरी या ठिकाणी पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूयात. 12 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ आहे तर 23 या गुणसंख्येवरती जालगावचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. या चढाईमध्ये पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई पाहायला मिळते. वेदांत या खेळाडूच्या माध्यमातून गुण त्या ठिकाणी एकवटला जातोय कुंभे संघाच्या खात्यामध्ये. थोडासा आक्रमक खेळ सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय मात्र कुंभे संघाच्या माध्यमातून. ते धडपड करतील आता त्यातच महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटच्या 5 मिनिटाचं आक्रमण आणि शेवटच्या 5 मिनिटाचा खेळ हा निर्णायक आहे. अंतिम फेरीमध्ये कुठला संघ दाखल होईल मात्र शेवटची 5 मिनिटं तुम्हाला सांगून जातील. किती मारलं 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये जर्सी क्रमांक 12 वेदांत या खेळाडूला आपण पुन्हा एकदा पाहतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. यावेळेस माफ करा शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी घोषित करण्यात येते. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई आहे कुंभे संघाच्या खात्यामध्ये. शेवटच्या 5 मिनिटाचा हा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय अगदी रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. अविनाश या ठिकाणी चढाई मार्गवरती सज्ज झालाय. डिफेन्स मार्गवरती या ठिकाणी चूक झाली. पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई होईल. थोडासा खराब डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चढाई मार्गवरती पुन्हा एकदा वेदांत या खेळाडूला आपण पाहतोय परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळेल. वेदांत या खेळाडूला रोखण्यात यश आलंय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख कामगिरी आहे भैरवनाथ जळगाव संघासाठी. सुंदर खेळ. पलटवार करण्याची संधी या ठिकाणी शोधत होता कुंभेचा संघ परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तर भैरवनाथ जळगाव संघाने पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व रस्ते बंद केलेत. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. शेवटच्या 3 मिनिटांमध्ये गेलेला सामना. स्कोर कार्ड ऐकूयात. 14 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ आहे तर 25 या गुणसंख्येवरती जालगावचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड करण्याचा प्रयत्न आहे पूर्वेश या खेळाडूच्या माध्यमातून. मैदान रेषा अडवली जाते होती ती व्हॅलिड करण्याचा प्रयत्न देखील केला जातो. एक व्हॅलिड रेड करून पुन्हा एकदा चढाई पट्टू माघारी परतेल. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 17 या खेळाडूला आपण पाहतोय सातत्याने स्वतःच्या उजव्या कोणावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आणि या ठिकाणी 3rd रेड. तिसऱ्या चढाईसाठी भैरवनाथ जळगाव संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 2 हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाच खेळाडूंच्या डिफेन्समध्ये या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई केली जाते कुंभे संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा क्षणभर विश्रांती. या ठिकाणी 3rd रेड. तिसरी चढाई कुंभे संघासाठी जर्सी क्रमांक 18 अथर्व या खेळाडूला आपण पाहतोय.
सामना संपला. शेवटचा आणि अंतिम मिनिट. शेवटच्या मिनिटामध्ये गेलेला सामना. आघाडी भैरवनाथ जालगाव संघाकडे. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स आहे. चला या ठिकाणी हा सामना जो संघ विजयी होईल आपण मैदानावरतीच थांबा. यानंतर लगेचच फायनलची लढत या ठिकाणी खेळवली जाईल याची पण नोंद घ्यायची आहे. संपला होगा. क्या देगी एक होऊन दे. या ठिकाणी संभवता सरेंडर रेड पाहायला मिळेल. बजर रेड या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी पंचांचा ऑफिशियली इशारा येईल आणि या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. भैरवनाथ जालगाव हा संघ ठरतोय या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा संघ क्रमांक 2.